नमस्कार, जय श्रीराम. हिरव्या मुगाची दहीपुरी करूया. तर त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे. कोथिंबीर घेतली, पनीर घेतलं आहे थोडं, एक काकडी घेतली आहे, एक कांदा घेतला आहे आणि टॅमॅटो, आणि हिरवी मूग घेतली मोड आलेली, आणि हे गोड दही आहे. गोड दही घेतले आहे. माझ्याकडे एक खोलगट तवा आहे, त्यावर मी तेल टाकून घेतलं थोडंसं, त्यावर पनीर टाकलं, ते फ्राय करून घेऊया. खोलगट तव्यावर घरात जर खोलगट तवा जर असेल जुना, त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खूप छान लागतात. तुम्ही ट्राय करून बघा. कांद्याची पात फार छान लागते अशा जुन्या खोलगट तव्यावर. मी जिरं मोहरी टाकून घेतली. जिरं मोहरी आपल्याला टाकायची असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालतं, पण मला आवडतं जिरं मोहरीची फोडणी केलेली. आता हे मोहरीचे मूग टाकलेत, ते छान फ्राय करून घेईन. त्यावर थोडंसं आवडीनुसार मीठ टाकून घेऊया. काळं मीठ पण चालतं यात. छान फ्राय झाली आहे. आता हे मूग ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. मला जुन्या तव्यावरच्या खोलगट तव्यावरची भाजी फार आवडते. बाउलमध्ये मटकी काढून घेतली आहे आणि फ्राय केलेलं पनीर पण टाकून घेतलं आहे. काकडी टाकली आहे. हा कांदा घेतला आहे. टॅमॅटो, कोथिंबीर, हे सर्व मिक्स करून घेऊया. हे मी राजस्थानला गेली होती, तिकडनं हा मी चाट मसाला आणलेला, खूप छान लागतो, तो टाकून घेऊ. आपला नॉर्मल चाट मसाला जो घरगुती घरात असेल तो पण टाकलेला चालतो. आता हे सर्व मी मिक्स करून घेते. यात थोडंसं लिंबू टाकायचं असेल तर टाकू शकता, पण मी नाही टाकलेलं. आता मी पाणीपुरीच्या पुऱ्या घेतल्या आहे, गोड दही आणि शेव घेतली आहे. आता ह्या पुऱ्यांमध्ये हे केलेलं मिश्रण भरूया. यात थोड्याशा पुऱ्या पण चुरून टाकता येतात, त्याही छान लागतात. आणि खाली दही आणि त्यावर मिश्रण भरून पुन्हा त्यावर दही टाकून घेतलं तर फारच छान लागतं. तसंही करून बघा, खूप टेस्टी लागतं ते पण. पहिल्यांदा दही टाकायचं, मी आता यात टाकलं नाही पण सांगते. पहिलं दही टाकायचं आणि त्यावर मिश्रण भरून पुन्हा दही टाकून मग त्यावर शेव टाकायची. खूप छान लागतं, तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आता मी हे करते, भरली एक बाउलमध्ये, आणि एक बाउल मी मुलांना दिला आहे आणि एक बाउल तयार करते, तो सासूबाईंना खाऊ घालणार आहे. तर सासूबाईंना मी म्हटलं की अख्खी पुरी खायची, तर त्या म्हणे मला अख्खी पुरी नाही खाता येणार, तर त्यांना मी आज भरवणार आहे. तर बघा, त्या पूर्ण पुरी आज खाणार आहे आणि कशी झाली हे पण सांगणार आहे. आता हा सासूबाईंसाठी तयार केलेला बाउल, त्यांना आता मी भरवते. आता त्या मला सांगेल कशी झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कळवा. एकच नंबर, खूप छान झाली. बाय.